कारण कोस्टल रोडच्या संदर्भात 25 वर्ष केवळ चर्चा व्हायची। या कामाची मध्यंतरी काय परिस्थिती होती आपण सगळ्यांनी बघितली, पण पुन्हा नव्याने सरकार आल्यानंतर ज्या वेगानं हे काम आम्ही पूर्ण केलेलं आहे हे आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे। अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये वाहतुकीची समस्या भेडसावत होती। वाहतुकीच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी फक्त चर्चाच होत असल्याचं दिसून येत होतं, प्रत्यक्षात मात्र काम होत नव्हतं। अशातच मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एक पाऊल पुढे टाकले। देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतू मार्गाला जोडणारा पूल अखेर मुंबईकरांसाठी खुला झालाय। आता कोस्टल रोडवरून उत्तरेकडे जाणारे प्रवासी वांद्रे वरळी सागरी सेतूने थेट प्रवास करू शकणार आहेत। उत्तरेकडे जाणारे प्रवासी आता नरिमन पॉइंट ते वांद्रे अंतर फक्त 10 मिनिटातच पार करणार आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कोस्टल रोड आणि वांद्रे वरळी सागरी सेतूमुळे मुंबईकरांसह इतर प्रवाशांच्या वेळेत आणि इंधनात मोठी बचत होणार आहे।